पंच रेफर करतायत तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन ऑन फील्ड अंपायरचा फायनल असेल. इट्स अ बाउंड्री. सो चौकार दिलाय पंचांनी. टेक्निकल इश्यूमुळे मला असं वाटतं की ऑन फील्ड जे डिसिजन आहेत मगाशी सूचना देण्यात आली सेकंड इनिंगमध्ये. जो अंपायरचा डिसिजन असेल तोच फायनल डिसिजन असेल. चौकार ऋषी भोईरच्या बॅटमधून. फुल टॉस. हे तर गिफ्ट होतं ऋषी भोईरसाठी. चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार 4 धावा. एक धमाकेदार सुरुवात या डावाची करत असताना या महत्त्वाच्या मॅचमध्ये ऋषी भोईर पहिल्या मॅचमध्ये उपलब्ध नव्हता. दुसऱ्या मॅचमध्ये थोडा उशिराने आला. हा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. पंच लक्षात असू द्या. टेक्निकल इश्यू समाप्त झालेला आहे. रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. चला तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे वेस्ट साईडसाठी. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वेस्ट साईडसाठी त्यांनी DRS मागितलाय. पाहूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. 14 धावा तर झालेल्याच आहेत आत्तापर्यंत. पाहूया निर्णय काय येतो पंचांचा. थोडी डोकेदुखी ठरतो ऋषी भोईर. पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट प्लेअर या. बाउंड्री मारणं त्याची खासियत आहे आणि या डावाची सुरुवात त्याने नक्कीच धमाकेदार केली. आता तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय सोपवतील की नो बॉल आहे की नाही. तिसऱ्या पंचांचा निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावला आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमने. वेस्टाईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आला होता ऋषी भोईरकडून. त्याला डाऊट होतं की कदाचित हा नो बॉल असावा परंतु नाही. तिसऱ्या पंचांनी तपासला आणि हा निर्णय दिला. बाउंड्री आले. स्कोर झालाय 14-14. 5 षटकांचा सामना. डू ऑर डाय मॅच आहे. महत्वाचा सामना. शफल झाला ऋषी. जागा बनवून हा फटका खेचलाय मागच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न. उडी घेत हा मात्र चेंडू अडवलाय. फेक झाले आणि इथे केतन मात्रेने ओमची विकेट घेतली. तो देखील नो बॉल होता. म्हणजे 4 ओव्हरमध्येच 88 धावा कुठल्यात त्या बादशाहने अर्थातच केतन मात्रेने. पाहूया त्याच्या विरोधात जो वाकळंचाच आहे ऋषी आणि आता नुकताच केतन जो दाखल झालाय. पाहूया कितपत टार्गेट सेट करतायत. एक मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. केतनच्या विरोधात फॉर्ममध्ये आलाय. चर्चा चालू होती की GPL मध्ये केतनची बॅट तळपत नाही परंतु त्याने ते दाखवून दिलंय की असं कोणतं क्रीडांगण नाही अशी कोणती स्पर्धा नाही जिथे केतन मात्र खेळत नाही.
आणि तिथे त्याने झळकावलंय अर्धशतक. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रणव पाटील सेकंड ओव्हरमध्ये पहिलेच मन बनवलं होतं की उलटा फटका खेळेल ऋषी. या इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोकसाठी ऋषी जाणला जातो, खास करून बाउंड्रीजसाठी जी चर्चा आपण करतोय. शॉट तनमॅनला चेंडू गेला, फक्त एकच धाव. सुसज्ज असं क्रीडांगण, दर्जेदार अशी क्रीडा स्पर्धा. ग्रामीण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना आणि शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग. 5 दिवसांची ही स्पर्धा आहे. एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि उद्या अंतिम 8चा घमासान युद्ध याच क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 17 धावा. केतन ऑन स्ट्राईक. प्रणव पाटील मला असं वाटतं रनअपमध्ये थोडासा पाय घसरला, त्या कारणास्तव थांबतोय. केतनने मागच्या दोनही मॅचमध्ये षटकाराने डावाची सुरुवात केली. पहिल्या मॅचमध्ये 6 बॉल 20, दुसऱ्या मॅचमध्ये 6 बॉल 19. चांगली बॅटिंग केली अर्जुन 11 टायगर टीमसाठी. संघमालक डॉक्टर संदीप पावशे मंचावरती उपस्थित आहेत. दीपक दादा प्रतिष्ठानचे देखील उपस्थित आहेत. महेंद्रजी मात्रे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मागे शॉट फाईन लेगला, दोन्ही चेंडू मागे गेले स्टंपच्या मागे. एक शॉट थर्डमॅनला गेला, एक शॉट फाईन लेगला गेला. चांगली फिल्डिंग आतापर्यंत केली अर्जुन 11 टायगर टीमने. पहिल्या मॅचमध्ये अर्जुन 11 टायगर टीमकडून थोड्या चुका झाल्या होत्या फिल्डिंगमध्ये, नाराजही होता केतन, परंतु आता चार्जअप झालेत. मागचा सामना जिंकल्यानंतर एक आत्मविश्वास बळावलाय. त्यांना सामना जिंकायचे, सुपर 8मध्ये जायचे, GPLची ट्रॉफी उचलायची आहे. त्या हेतूने सध्या तरी अर्जुन 11 टायगर संघ दीपकदादा प्रतिष्ठानच्या विरोधात मात्र खेळतोय. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय ऋषीने, जास्त ताकद झोकली नाही फटक्यावर. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, थ्रो झालाय, कदाचित दुसरी रनआउटची विकेट. 2 रनआउट आणि विकेट कोणाची? ज्याने मागील 2 मॅचमध्ये चांगल्या धावा केल्या होत्या आपल्या टीमसाठी. केतन विस्फोटक फलंदाज माघारी परतलाय. तो या टीमचा अर्थातच दीपकदादा प्रतिष्ठानचा. केतन मात्र लीड करतो या टीमला. प्रत्येक ओव्हरच्या मागे एखादी विकेट गेली, कॅच चांगली घेतली तर एकत्रित करतोय खेळाडूंना. 19 वरती 2. उलटा मारण्याचा प्रयत्न होता इथे. ऋषी भोईरचा फेक पुन्हा एकदा. आता थोडा थांबला तो ऋषी भोईर. कव्हरच्या दिशेने मारलेला स्ट्रोक. डॉट बॉल. 13.50 ची सरासरी अद्यापही. नुकताच विकेट गेली, ती देखील केतनची. 2 विस्फोटक फलंदाज बाद झालेत लवकर. एक ओम मात्रे आणि त्याचबरोबरीने केतन मात्रे. प्रणवने मागच्याही मॅचमध्ये चांगली ओव्हर केली, आताही चांगली ओव्हर करतोय. हा या ॲक्शन आहे, यॉर्कर बॉल आणि ते कदाचित हातात चेंडू आला असता तर तिसरीही रनआउटची विकेट पाहायला मिळाली असती. मागच्याही मॅचमध्ये प्रणवने आय थिंक 3रं का 4थं षटक टाकलं होतं आणि फक्त 7च धावा दिल्या होत्या. 3रं टाकलं होतं. मॅचला कलाटणी देण्याचं काम, परंतु तो सामना त्यांना गमवावा लागला. या मॅचमध्ये देखील निर्णायक क्षणी प्रणव पाटील चांगलं षटक टाकतोय. हा ॲक्शन आहे, रिदमिक आहे एकदम. रायटी बॉलर आहे, चांगली गोलंदाजी करतोय. खास करून यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातो आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळालं. आता टीमचा कॅप्टन जितू शेलार ऑन स्ट्राईक. दुसरं षटक मार्गस्थ. 20 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली होती ऋषीने, परंतु या ओव्हरमध्ये प्रणव पाटीलने फक्त 4 धावा दिल्यात. जितूचा प्रयत्न होता आपल्या स्टाईलमध्ये ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. केतन मात्रेने जोरदार अपील केले.
पाहूया आता काय दोन्ही पंच कदाचित नाबादचा मात्र इथे इशारा आलाय. अजूनही अपील चालू आहे केतन मात्रेची. चला पंचांचा निर्णय आलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 16. या ओव्हरमध्ये नारिवलीच्या प्रणव पाटीलने फक्त धावा दिल्या 4. 10च्या सरासरीने धावा झाल्यात 20 आणि विकेट गेल्यात 2. आत्मविश्वास देतोय म्हणजे याला म्हणतात कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टनने पुढे यावं, आपल्या संघाची मदार आपल्या खांद्यावरती घ्यावी, जबाबदारी स्वीकारावी. काही चुकीचं घडलं ठीक आहे, पुढे होऊन आपल्याला पुढे चांगलं करायचे. विकेट घेतली तर त्याला आणखी आत्मविश्वास, आणखी विकेट तो घेऊ शकतो. चूक झाली फिल्डिंगमध्ये तर ठीक आहे, पुढे चांगलं करू शकतो. या सर्व गोष्टी करत आत्मविश्वास देत केतन मात्रेने नक्कीच आत्तापर्यंत कंट्रोल केलंय ते अर्जुन 11 डायगर संघाला. 2 षटकं 20 धावा. प्रथम ठाकूर आलाय तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी. आणखी एक रायटी बॉलर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता ऋषी भोईरचा आणि ते डायरेक्ट हिट झाला तर ऋषी भोईर बाद. आणि यस झाला डायरेक्ट हिट. तिसरा धक्का ऋषी भोईरच्या स्वरूपात. त्याचा कुठेतरी वापर चुकला त्या कारणास्तव 3 विकेट गेल्यात. ते देखील चांगले फलंदाज आहेत. ओम मात्रे ज्याने सुरुवातीला चांगलं आक्रमण केलं होतं पहिल्या मॅचेसमध्ये. केतन मात्रे तर सुसाट होता या संपूर्ण GPL मध्ये आजच्या दिवसात. आणि त्याचबरोबरीने नुकताच जो बाद झालाय त्याने 18 धावांची इनिंग साकारली होती तो ऋषी भोईर. तिसरं षटक प्रथम पहिल्याच बॉलवरती विकेट आले. नवीन फलंदाज आयकॉन प्लेयर धीरज भोईर मैदानात दाखल झालाय. जितू शेलार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. कार्पेटच्या साहाय्याने बॉल चालला मिड विकेटला. चांगली फेक डीप मधून. विकेट कीपर केतनच्या हातात. सिंगल रन. हे ग्रामीण क्रिकेटर्सला संधी देण्याचं काम GPL ने केलंय. प्रत्येक कॅप्टन किंवा मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी जेव्हा खेळाडू आलेले आहेत आणि मगाशी देखील प्रत्येकाने उल्लेख केला GPL फार महत्त्वाची आहे. नवीन होतकरू खेळाडूंना ज्यांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म GPLचं फार महत्त्वाचं आहे. 21 धावा. धीरज भोईर फारसं काही बॅटिंगमध्ये करू शकला नाही परंतु बॉलिंग चांगली केले. हो गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता प्रथमच्या विरोधात. प्रथम हुशार आहे. ऑप्टमच्या बाहेर चेंडू ठेवतोय. खास करून आजकाल ऑन साईड टार्गेट केली जाते. शफलून मारण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्याच्या विरोधात रायटी बॅटर असेल किंवा लेफ्टी बॅटर असेल वाईड बॉल टाकायचा म्हणजे दूरवरती चेंडू ठेवायचा. आणि त्यामध्ये आत्तापर्यंत प्रणव देखील यशस्वी झालाय आणि प्रथम देखील यशस्वी झालाय. 21 धावा. धावांवरती रोख लावले नवीन यंगस्टर्सने प्रणवने आणि प्रथमने देखील. हो फटका फसलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. डीप कव्हर होऊन पुढे आलाय. फक्त एकच धाव. 2 यंगस्टर्स खेळत असतील आपल्या गावासाठी चांगली कामगिरी करत असतील परंतु आता या GPL मध्ये ते चमकलेत. जिथे धावांचा पाऊस पडलाय तिथे आज संपूर्ण दिवसामध्ये प्रणव पाटीलने चांगली गोलंदाजी केले. प्रथमनेही चांगली गोलंदाजी केले. अंश 11 दातिवलीचा विनीतने तर आज कमालच केले. विकेट ॲटिक प्लस मेडन ओव्हर टाकले. म्हणजे ग्रामीण खेळाडूंना संधी GPL ने दिले आणि त्याचं सोनंही त्यांनी मात्र केलेलं आहे.
22 धावा. जितू शेलार फसलाय. मोठा फटका खेळताना प्रथमच्या खात्यामध्ये विकेट. चांगली गोलंदाजी आणि त्याचं फळ त्याला मिळतंय. जितू शेलार बाद. स्प्रे रिलीज स्प्रे हवाय. यस. हे षटक समाप्त झाल्यानंतर कल्पेश भाणे ज्याने पहिल्या मॅच मध्ये 9 बॉल 33 धावसंख्येची इनिंग साकारली होती विस्फोटक याच संघाविरुद्ध, तोच कल्पेश. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे कल्पेश भाणेसाठी. डीप कव्हरला सिंगल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 16. प्रणव पाटील यंगस्टर त्याने धावा दिल्या 4. नारिवलीचा प्रथम ठाकूर आला बॉलिंगसाठी, त्याने देखील धावा दिल्या अवघ्या 3. किती कंट्रोल केला अर्जुन 11 डायगर टीमला. विकेट गेल्या 4 आणि धावा झाल्यात 23. 23. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीम अडल झाली. माझा स्कोरर मित्र सांगत होता सर धाबा होऊ शकतात. कल्पेश भाणे चांगला खेळलाय सकाळी. आयकॉन प्लेअर धीरज भोईरकडे ते क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो. म्हणूनच केतन मात्रेने एक चांगली मीटिंग बोलवली आणि सज्जड दम दिला असेल गोलंदाजांना की आता धावा द्यायच्या नाहीत. 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, प्रणवने आणि त्याचबरोबरीने प्रथमने. पाहूया आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल झालाय गोलंदाज प्रणव पाटील, ज्याने दुसऱ्या षटकात पॉवर प्लेच्या फक्त 4 धावा दिल्या होत्या. परंतु समोर तगडं आव्हान आहे. कल्पेश भाणे पहिल्या मॅच मध्ये 9 बॉल 33 खेळला होता. पहिलाच बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर लॉंग ऑफचा प्लेअर कॅच खाली. कल्पेश भाणेची विकेट, महत्वाची विकेट. विस्फोटक फलंदाज कल्पेश भाणे बाद. उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अंतिम दिवस 28 नोव्हेंबर 2025 सकाळी ठीक 8:30 वाजता तुम्हाला इथे पोहोचायचे, लक्षात असू द्या. डे 1चा A1 आयांश ईश्वरी 11 विरोधात डे 3चा C2 सोनू मोनू 11 हा पहिला सामना असेल. उर्वरित सामने आपण पोहोचू. त्या अगोदर चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार झालाय. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चेंडू मात्र प्रणवने निर्धाव टाकला. पाक प्रणवने किती इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. नारिवली संघाचा हा खेळाडू आहे ज्या क्रीडांगणावरती आज गोलंदाजांना सपाटून मार मिळालाय, म्हणजे धुलाई केली अक्षरशः. त्याच क्रीडांगणावरती प्रणव पाटील यंगस्टरने GPL गाजवले. प्रणव पाटील भन्नाट कामगिरी करतोय. 23 धावा झाल्यात. अभिजित मैदानात दाखल झालाय अर्जुन 11 डायगर संघाकडून. लास्ट मॅच आजच्या दिवसातील. हो, लांब लचक बॅटवरती बॉल आला, त्याला अक्षरशः लांब फेकून दिलाय. अभिजितचा षटकार.
28 तारीख अंतिम दिवस या स्पर्धेचा. सकाळी 8:30 वाजता तुम्हाला कंपल्सरी पोहोचायचंय, हे लक्षात असू द्या. डे फर्स्टचा A1 टॉपवाला पहिला जो क्वालिफाय झाला आयांश ईश्वरी 11 विरोधात डे 3चा C2 सोनू मोनू 11. त्यानंतर 9 वाजता डे 2चा B1 क्रिश 11 आणि त्यांच्या विरोधात डे 4चा D2. अर्थातच आजचा जो विजय होईल तो मात्र खेळेल क्रिश 11च्या विरोधात. समोर खेचलाय, लॉंग ऑफचा प्लेयर आहे, प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावाला गती देणारे हे दोन मोठे फटके अभिजितच्या बॅटमधून. ठीक सकाळी 9:30 वाजता तिसरा सामना डे 1चा A2 तन्मय प्रतिष्ठान विरोधात डे 3चा पियुष मित 11 हा संघ. आणि आज जो संघ क्वालिफाय झाला सकाळी 10 वाजता चौथा सामना त्यांचा असेल अंश 11 विरोधात डे 2चा B2 आदित्य 11. हे लक्षात असू द्या. या मॅच मधून जो विजेता होईल त्यांचा दुसरा सामना आहे क्रिश 11 संघाच्या विरोधात. उद्या ठीक सकाळी 8:30 वाजता तुम्हाला इथे पोहोचायचंय, हे लक्षात असू द्या. उद्या 7 मॅच कव्हर करायचे संपूर्ण दिवसामध्ये. धावा 35 2 षटकांच्या मदतीनंतर. प्रणवचं आपण कौतुक करत होतो परंतु त्याच्याच विरोधात अभिजितच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. धावांची नितांत गरज आहे टीमला. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आपल्याच अँगलचा वापर करण्याचा प्रयत्न होता. पंच इशारा करतात व्हाईट बॉल का तर मागच्या 2 षटकारांचा दबाव थोडा झळकतोय आता प्रणववरती. यंगस्टर आहे, पाहूया कशा पद्धतीने ही परिस्थिती तो हँडल करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले परंतु अभिजितने त्याच्या विरोधात 2 षटकार मारलेत. छत्तीस धावा 36. खोलात टाकला होता चेंडू, त्याची ओळख लॉंगॉनला प्लेयर केतन मात्रे स्वतः आणि फक्त एकच धाव. 3 ओव्हर पर्यंत 23 होत्या. लास्ट बॉल असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3. 2 षटकार आले, त्या ओव्हरमध्ये विकेटही आले. आता समोर धीरज भोईर. प्रणव फिनिश करेल का चांगला आपलं षटक. थोड्या धावा दिल्यात त्याने या ओव्हरमध्ये. स्टेप आउटहून पुढे मारलाय गगनचुंबी धीरज भोईरच्या बॅटमधून षटकार. थोडी जास्त आहे धीरजला. षटकार मारल्यानंतर तो डायरेक्ट थेट तिथे खालीच झोपला. पहिल्या मॅचमध्ये देखील निर्णायक क्षणी त्याने बॅटिंग केली होती, बॉलिंग चांगली केली होती. पहिल्या मॅचमध्ये त्याची बॉलिंग म्हणजे केतन मात्रेची विकेट, तिथेच डाव पलटवला त्याने. खेळाडू म्हटल्यानंतर दुखापत असणार यात शंका नाही. हे मैदानाच लांब लांबचे प्रवास, सतत चालू असलेला खेळ. मगाशी आपण उल्लेख केला केतनचा, रात्रभर खेळलाय त्यानंतर इथे दाखल झाला. धीरजही त्याच प्रतीचा खेळाडू आहे. मोठमोठे खेळाडू या संपूर्ण GPL मध्ये खेळले. ॲज अ आयकॉन एक नवीन संकल्पना GPLच्या दरम्यान आपण पाहिली. मोठमोठे स्टार खेळाडू, मगाशी जितू शेलारने देखील सांगितलं की जेव्हा तुम्ही आयकॉन प्लेयर समवेत खेळता तुमचा आणखी कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि तुम्हाला त्यांच्याकडून आणखी शिकायलाही मिळतं. श्री विठ्ठल कृपा केबल नेटवर्क निळजे, प्रोप्रायटर बाळकृष्ण शांतारामजी पाटील. त्यांचा लोगो तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहताय. 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा चालू आहे.
उद्या ठीक सकाळी 8:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचे. पहिला सामना आयांश ईश्वरी 11 वर्सेस सोनू मोनू 11 ठीक 8:30 वाजता. ठीक सकाळी 9 वाजता क्रिश 11 आणि त्यांच्या विरोधात या मॅचमधील विजेता संघ खेळेल. आणि तिसरा सामना असेल ठीक 9:30 वाजता तन्मय प्रतिष्ठान विरोधात पियुष मित 11 आणि चौथा सामना असेल आदित्य 11 विरोधात अंश 11. चोवीस संघ या स्पर्धेत खेळले. नामी संधी मिळाली. कमलेश पाटील हा 16 संघ या स्पर्धेत खेळले लीग स्टेजमध्ये. 4 दिवस हा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा लीग स्टेजचा. आणि उद्या अंतिम दिवस सुपर 8चे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. सकाळी 8:30 पासून सगळ्यांच्या नजरा असतील. आयकॉन प्लेयर येतील. मजा येईल उद्या आणखी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या परिसरातील नवीन प्लेयर्सला नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम संघटनेने नेहमीच केलेलं आहे. परंतु धीरज भोईर मला असं वाटतं रिटायर्ड हर्ट होतोय. ही दुखापत डोकेदुखी ठरू शकते अर्जुन 11 टायगर टीमसाठी. कारण हाच तो धीरज आहे ज्यांनी मागील दोनही मॅचमध्ये चांगली बॉलिंग केले. हे विसरून चालणार नाही. जरी विरोधात असला केतनच्या तरी सुद्धा केतनचंही म्हणणं असेल की नाही तो खेळला पाहिजे. मोठा क्रॅम्प आहे त्याच्या पाठीमध्ये परंतु तरीही खेळला. कारण शब्द दिला होता की मी या GPL मध्ये खेळेल. एकदा टाळा होऊन जाऊ दे धीरज भोईरसाठी. दुखापत असताना देखील तो खेळला परंतु आता तो माघारी परतलाय. 4 ओव्हर 43 धावा. विकेट गेल्यात 5. मागचं षटक प्रणवचं थोडं महागडं ठरलं आणि आता अंतिम षटकात गोलंदाजीसाठी येतोय केतन मात्रे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू समोर खेचण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला प्लेयर आहे आणि त्याच्या डोक्यावरून थेट बॉल पाठवलाय. खरं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील यांना श्रद्धांजली अर्पित करणारा हा षटकार. 6 धावा. षटकाराला पहिल्या चेंडूवर लोअर फुल टॉस. आता लॉंग ऑन परंतु नाही. फलंदाज इथे बाद झाला. केतन मात्रेने विकेट घेतले. केतन मात्रेच्या विकेट हॅट्रिकसाठी गेसरचे आकाशजी यांच्या वतीने 3000 रुपयांचं पारितोषिक. करून अभिजित मात्र माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानावरती. सर्वेश शेवटचं षटक चालू आहे. एकूण 50 धावा झाल्यात. 6 विकेट गेल्यात अर्जुन 11 टायगर संघाच्या. आडवा बॅटने लवकर बॉल पिक केला मिड विकेटच्या दिशेनं. एक लाजवाब स्ट्रोक सर्वेश पाटीलच्या बॅटमधून. केतन मात्रेच्या विरोधात हल्ला. षटकार.
महत्वाच्या क्षणी सर्वेच्या बॅटमधून आलाय तो षटकार केतनच्या विरोधात. धावसंख्या 55. वाईट यॉर्कर टाकण्याचा केतनचा प्रयत्न चॉप केलाय परंतु नाही. गलीमध्ये चेंडू अडवला जातोय. फक्त एकच धाव. केतनचं एकच लक्ष असेल की 60च्या आतमध्ये, परंतु आता असं वाटतंय की किमान 60 तर होतील. 56 धावा झाल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. 56. या षटकात आतापर्यंत 13 धावा दिल्या. 2 षटकार आले. 1 विकेट त्याने घेतली. सर्वेशने 1 षटकार खेचला. त्याचबरोबर अभिजितने 1. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 56 कितपत टार्गेट असणार आहे ते दीपक दादा प्रतिष्ठानच्या विरोधात. क्लीन बोल्ड यष्ट्या दाखवल्या केतनला आणि त्या उडवल्या देखील केतनने. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ग्रामीणचा चित्ता आणि एका बाजूने या ग्रामीणचा बादशाह गोलंदाजी करतोय. 56 धावा झाल्यात. लास्ट बॉल आहे. पाहूया 60 ही पार की पुन्हा एकदा 60च्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये केतनने 88 धावांचा पाठलाग केला होता. आता त्याच्या विरोधात कितपत टार्गेट असणार आहे. लास्ट बॉल. मयूर आलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. ओ काय कॅच घेतलंय. लॉंगॉन वाडिश लॉंगॉनला उभा होता. स्क्रीन समोर येऊन कम से कम 50 ते 60 मीटरचा अंतर कापत तो तिथे पोहोचला आणि प्रथम ठाकूरने आणखी एका यंगस्टरने चांगला झेल टिपला. स्क्रीन समोर येऊन फलंदाज बाद झाला तो मयूर. शेवटच्या चेंडूवरती विकेट आले. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. असं वाटलं की 60 पार होईल अर्जुन 11 डायगर संघाचा स्कोर, परंतु ते घडू दिलं नाही. केतन मात्रेने अंतिम षटकात कमबॅक करून दिलं. शेवटच्या 3 चेंडूंवर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. सत्र समाप्त झालं आणि केतन मात्रे अर्थातच दीपक दादा प्रतिष्ठानच्या विरोधात अर्जुन 11 डायगर संघाने टार्गेट ठेवलंय 5 ओव्हरमध्ये 57 धावसंख्येचं. 5 ओव्हर 57चं टार्गेट आहे दीपक दादा प्रतिष्ठान या संघाच्या विरोधात. हॅलो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आता आपण पाहुण्यांचा सत्कार करतो. अर्थातच या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये ज्यांचा संघ सध्या ज्या संघाने बॅटिंग केली अर्जुन 11 डायगर संघाचे पुरस्कर्ते डॉक्टर संदीपजी यांचा सत्कार आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. आदरणीय काशीनाथदादा पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा आपण सत्कार करावा, सन्मान करावा. ग्रामीण प्रीमियर लीग कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आजचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसामध्ये अर्जुन 11 डायगर हा संघ खेळतोय आणि डॉक्टर संदीपजी यांचा हा संघ आहे. त्याने पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आज सकाळी त्यांचे बाबा उपस्थित होते. आज ते आत्ता उपस्थित आहेत आणि आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान संघ मालकांचा सन्मान आपण इथे करतोय. ही छानशी ट्रॉफी आहे संघ मालकांना, सदा स्मरणात राहील इतकी छान ट्रॉफी. सन्मान चिन्ह सदा आठवणीत राहील, सदा स्मरणात राहील असं हे सन्मान चिन्ह कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि शांतिरत्न ग्रुप्सच्या वतीने. धन्यवाद. आणि राणे ढाब्याचे प्रोप्रायटर जयेंद्र शेठ पाटील या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय दादांनाच विनंती आहे
आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण राणी ढाब्याचे प्रोप्रायटर जयेंद्रजी पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करावा. आमचे पाहुणे आणि त्यांचा सन्मान ही आपली संस्कृती आहे. अतिथी देवो भव आणि या उक्तीनुसार पाहुण्यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय जयेंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान या GPL मध्ये ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. सहर्ष स्वागत साहेब आपलं. खूप खूप धन्यवाद आणि मान्यवरांचे आभार देखील. चला तर मग या दुसऱ्या डावाला सुरुवात करूया आणि श्रवण ग्रुपचे संघमालक आपणास विनंती आहे की आपण मंचावरती या. आपला सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. आणि आता जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्समध्ये आदरणीय कुणालजी दाते सरांचा आवाज. धन्यवाद समीरजी सोमणे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच परत एक वेळा कल्याण डोंबिवली प्रीमियर लीग म्हणजेच GPL मध्ये. कारण सध्या आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू ही स्पर्धा वाटचाल करताना दिसेल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना संलग्नित शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आहे आणि उद्या 8:30 वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात होईल. आयंश ईश्वरी 11 च्या विरुद्ध सोनू मोनू 11 असा पहिला सामना क्वार्टर फायनलचा खेळवला जाईल. A1 वर्सेस C2. त्याच्यानंतर सेकंड मॅच 9 वाजता टॉस केला जाईल. टीम क्रिश 11 टू 111 वर्सेस आजच्या या सामन्यातला विजेता संघ. त्याच्यानंतर थर्ड मॅच असेल A2 वर्सेस C1 तन्मय प्रतिष्ठान आणि पियुष मित 11. त्याच्यानंतर चौथा सामना असेल B2 वर्सेस D1 म्हणजेच आदित्य 11 आणि त्यांच्या विरोधात अंश 11 दातिवली. असे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत उद्या. चला तर श्रवण ग्रुपचे संघमालक धरम यांचा सन्मान आपण करूया या स्पर्धेमध्ये. धरम अलिमकर युवा उद्योजक आहेत. धरम अलिमकर खार्डी गावचे आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी GPL कमिटीला इथे करतोय. आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करावा. अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय GPL कमिटीच्या वतीने. धरम अलिमकर जे संघपालक देखील होते आणि खेळाडू देखील मॅचमध्ये खरोखर चांगला खेळ त्यांच्या टीमचाही झाला, परंतु शेवटी पराभव स्वीकारावा लागला. परंतु नक्कीच शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी धरम अलिमकर तुम्हाला देखील. आणि उद्योग क्षेत्रात एक तरुण म्हणून तुम्ही चांगली भरारी घ्याल हीच प्रार्थना या ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने. आणि यानंतर आपण पुढील सन्मान इथे घेतोय. कर्जतचा एक गोड आवाज, समालोचन क्षेत्रातलं आणखीन एक मोठं नाव. आणि आता सन्मान करूया ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये समीर सोमणे यांचा. मी विनंती करेन GPL कमिटी मेंबर्सला आपल्या शुभ हस्ते आपण समीर सोमणे यांचा सन्मान आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करावा. अनंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये समीर सोमणे, कर्जतचा हा गोड आवाज तुम्ही ऐकला त्या स्पर्धेमध्ये. आज एक दिवस का होईना आणि त्यांचा सन्मान GPL कमिटीच्या वतीने इथे केला जातोय. अनंत पाटील हा सन्मान करतायत समीर सोमणे यांचा. खूप खूप धन्यवाद. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. चला आता जास्त वेळ घेऊ नका, मॅच सुरू करायची आहे. पंच फिल्डिंग टीम मध्ये इम्पॅक्ट प्लेअर आलाय. अंपायर निशांत आलाय. आतिश बाहेर गेलाय. चला आता लगेचच सामन्याला सुरुवात करा. लक्ष सेट आहे, टार्गेट सेट आहे आणि या मॅच मध्ये 57 धावा करायच्या आहेत. घड्याळात वाजलेले आहेत 4:34 आणि उद्या 8:30 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होईल. कारण उद्या आम्हाला टोटल 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे वेळेवर उपस्थित राहायचं आहे. आयंश ईश्वरी 11 आणि सोनू मोनू 11
फर्स्ट मॅच क्रिश 11 आणि त्याच्यानंतर या मॅच मधला विजेता सेकंड मॅच मध्ये खेळेल. थर्ड मॅच असेल तन्मय प्रतिष्ठान आणि पियुष मित 11. चौथा सामना असेल आदित्य 11 विरुद्ध 80-11 दातिवली. हे सामने पाहायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर. चला तर सामन्याला आता सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये तयार आहे. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली महेंद्र मात्रे यांचा संघ आहे. अरविंद वत्रे काका देखील इथे उपस्थित आहेत. आणि आता या मॅचकडे वळूया जिथे टार्गेट 57 धावांचं आहे. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप सगळ्यांनी प्रचंड मोठी मेहनत घेतली. अनंतदादा पाटील काठई, त्याचबरोबर संदीप फुटाणे काठई, आकाश भोईर, केतन मात्रे, रवींद्र संते, योगेश पाटील या सगळ्यांनी खूपच दिमागदार सोहळा आपल्या समोर इथे आणलाय. तिसरं पर्व आहे, यातच सर्व आहे. आणि आता आजच्या दिवसातला अंतिम टप्प्यातला खेळ आपल्या समोर इथे रंगतोय. डॉक्टर संदीप पावशे आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर 87 बाईक ज्यांनी आतापर्यंत पुरस्कृत केलेल्या आहेत क्रिकेटमध्ये असे काशीनाथ कान्हा पाटील उपस्थित आहेत. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. जजमेंट खूप चांगलं, थांबला आणि त्यानंतर बॉलला थांबताना दिसेल. आणि पंच सांगतायत साइड लाईन नो बॉल चेक करायचा आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. ऑनफिल्ड अंपायर अझीम अब्दुल यांच्याकडून पहिल्याच बॉलवर. आणि आता साइड लाईन कट केली आहे का हे पाहिलं जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून, टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. आणि त्यानंतर तो डिसिजन येईल आपल्याकडे. परंतु सध्या तरी खेळ थांबलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत जे इथे उपस्थित आहेत. आज या स्पर्धेचा चौथा दिवस. उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी, एकच धाव इथे मिळताना दिसेल. आणि टीमची धावसंख्या खातं उघडले आता एका धावेनिशी. पहिले षटक प्रथमेश साळुंके. मग अशी प्रथमेश साळुंकेने आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी केली होती. त्यांनी धीरज थोडासा दुखापतग्रस्त झालाय म्हणून त्याचा एंड चेंज झालाय. शॉर्ट बॉलचा वापर, परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे. बीट करून बॉल गेला होता विकेट कीपरच्या हातात आणि वाईड बॉलचा इशारा पंचांनी घोषित केलाय. परंतु खेळपट्टीच्या डेपला चांगला हिट केला होता हा बॉल. आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची, प्रथमेशची. डब्ल्यू या टोपण नावाने खेळाडूची ओळख आहे. आणि डब्ल्यू म्हणजे विकेट. असे अनेक डब्ल्यू लावावे लागतील आता नावाच्या समोर त्याला या मॅच मध्ये. त्याच वेळेला तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. अर्जुन 11 डायगर. शॉर्ट बॉल यावेळेला तयारच होता केतन. हुक शॉट बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा केल्यात बुक. 6 धावा षटकार. होता मागचा बॉल सुटला होता. त्यानंतर त्याने डोक्याला हात लावला. परंतु आताचा बॉल तो शॉर्ट बॉल साठी पोझिशन मध्ये होता आणि लगेचच बॉलला हुक शॉट खेळत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावा मिळवल्यात. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 8. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं. केतन ओव्हर पिच बॉल नाही टाकू शकत तुम्ही. मिड ऑन आतमध्ये आहे. तडाखा बसेल आणि हा तडाखा 4 धावांचा आहे केतनच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 12. टार्गेट आहे या मॅच मध्ये 57चं. 45 धावांची अजूनही गरज आहे. स्वीप केलाय. झाडू शॉट बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन 4 धावा इथे मिळतील केतन मात्रेच्या खात्यामध्ये. चौकार. हेच सांगितलं होतं केतन स्वतःहून आउट होऊ शकतो. गोलंदाज
त्याला आउट करू शकत नाहीये तशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तसाच खेळ सुरू आहे. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोअर बोर्डवर 16-16 विदाउट लॉस. केतन मात्र आक्रमण करताना दिसतो या मॅच मध्ये. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. सिंगल इथे आपसुकच मिळेल केतनला. सिंगलच्या मदतीने 17 धावा स्कोअर बोर्डवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि याही बॉलवर आता अटॅक होईल. ओमी केनी यांच्या माध्यमातून एक सिंगल काढली होती पहिल्या बॉलवर. 17 धावांचा स्टँड दिलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. लक्ष चांगलं ठेवलं होतं. 57 धावा करायचे आहेत अर्जुन 11 टायगरच्या समोर दीपक दादा प्रतिष्ठान या टीमला. अर्जुन 11 टायगरने आज खरोखर चांगली कामगिरी केली होती. पहिल्या सकाळच्या सामन्यामध्ये याच टीमच्या विरुद्ध 109 धावा केल्या होत्या 6 ओव्हरच्या गेममध्ये. परंतु हा क्रिकेटचा खेळ असाच आहे. ज्यावेळेला लीग फॉर्मॅटमध्ये एकाच ग्रुपमध्ये तुम्ही खेळता त्यावेळेला या गोष्टी घडतात. 5 मॅच ज्यावेळेला खेळायचे असतात. ऑन साईडला दिशा दिली. डीपमध्ये एक सिंगल मिळताना दिसेल. स्ट्राईक ठेवेल ओमी केनी. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनबाद 18. टीम दीपक दादा प्रतिष्ठान. ने टाकलं त्या एंडने. त्याने कधीच गोलंदाजी केली नव्हती या लीगमध्ये. आता मात्र फुलर लेनचा बॉल होता. बॅटच्या एकदम टो एंडला लागतोय. खाली रनआउटची संधी. एक चिकी सिंगल. एक धाव मिळताना दिसते ओमी केनीच्या खात्यामध्ये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 23 धावा. रिक्वायर रन रेट 9.27 आलाय. कारण 22 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धावा करायच्या आहेत. समीकरण सोपं आहे परंतु केलं तर कठीण होऊ शकतं. विकेट घ्याव्या लागतील. तो दबाव निर्माण करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. आणि त्याचमुळे सर्वेश आता केतनच्या विरुद्ध एक जाळ विणतोय. फिल्डिंग सेट करतोय केतनच्या विरोधात आणि त्याचमुळे त्याने एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये आणला आणि डीपमध्ये पॉइंटला फिल्डर ठेवलाय. त्याचबरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे जिथे एंट्री आहे कोळेगाव विलेज कडून या ग्राउंडची. तिथे एक फिल्डर सेट केलाय केतनच्या विरुद्ध. सर्वेशने पुढचा बॉल
सर्वेसचा बॉल विकेट घेऊन जाईल का? अपील स्ट्रॉंग होती, बॅटची कडा घेतली आणि विकेट आली आहे. केतन मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. विकेट आली आहे. फलंदाज केतन आउट झालाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 23. अजूनही या मॅच मध्ये 34 धावा करायच्या आहेत. 34 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. या मॅच मध्ये पलटवार सुरू झालाय. केतनच्या विरुद्ध लेग ब्रेकचा प्रयत्न. बॉल जसा फिरला, बॅटची कडा घेतली, विकेट किपरने झेल टिपला आणि मॅच मध्ये अर्जुन इलेव्हन टायगर हा संघ आता कमबॅक करतोय. सामना संपलेला नाहीये, कुठे जाऊ नका. या मॅचला कलाटणी येऊ शकते कारण केतनची विकेट आली आहे. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी मैदानामध्ये कल्पेश गोवारी. मागच्या मॅच मध्ये केतनच्या बरोबरीने खूप चांगली बॅटिंग केली होती कौसाच्या या खेळाडूने, कल्पेश गोवारीने. आणि सर्वेश ज्याच्यासाठी आणलं होतं सर्वेशला, त्याने ते काम केलंय. केतनची विकेट घेतली आहे. मागच्या मॅच मध्ये विध्वंसक अर्धशतक त्याने ठोकलं होतं. त्याच्या कारकिर्दीतलं या हंगामातलं 13वं अर्धशतक होतं. 13 हाफ सेंचुरी ऑफ द सीझन. शॉर्ट बॉल रॉंग वनचा वापर, परंतु जास्त आखो टप्प्याचा बॉल होता. पडल्यानंतर लेगस्टम्पच्या बाहेर निघालाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. लेग ब्रेक नेहमीच चांगले टाकतात. वाडेकरचे अनेक गोलंदाज जे असतात ते बॉल फिरवण्यामध्ये पटाईत असतात, परंतु ज्या वेळेला स्टॉक बॉलचा वापर होतो, रॉंग वन टाकतो, त्यावेळेला असे शॉर्ट बॉल पडतात आणि 1 फॉर दी ओव्हर स्पिनर देखील बाउन्सर टाकू शकतात. ते इथे दिसलंय. परत फिरवलाय बॉल. हा बरोबर लेग ब्रेक. ही खासियत आहे. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की वाडेकरचे जे गोलंदाज आहेत हे काचेवर देखील बॉल फिरवू शकतात आणि अशी खेळपट्टी त्यांना मातीची मिळाली की मग अजून बॉल फिरतो त्यांचा. ग्रीप चांगली करतात. टीमची धावसंख्या स्थिर आहे. वाईट बॉल आला त्याच्यानंतर कमबॅक केलंय डॉट बॉलने. धावा झाल्या 24. 24 धावा. कल्पेशच्या विरुद्ध सर्वेश. सर्वेशने परत एक वेळेला मिडल अँड लेग स्टिक वरून बॉलला फिरवलंय ऑफ स्टंपच्या बाहेर. बॉल गरकन गिरकी घेतोय आणि फलंदाजाची फिरकी घेतोय. गोलमाल. अप्रतिम गोलंदाजी. पडल्यानंतर बाहेर आणि फिरकीपटू लुप्त होत चाललेत असं म्हणतात, परंतु हा अपवाद आहे. खेळाडू कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये फिरकीपटूंची खाण आहे. अनेक बॉलर बॉल चांगला फिरवतात आणि त्याच्यामध्ये सर्वेश पाटीलचं नाव आहे. परत एक वेळा बॅकफुट पंच. यावेळेला जागा दिली आणि जागा बनून फटका मारलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबवलाय. 2 धावा घेऊन जाईल फलंदाज कल्पेश गोवारी. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली 26. आता या मॅच मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 31. 31. 18 बॉल 31 धावा. 18 चेंडूने 31 धावा. रिक्वायर रन रेट 10.33 वर जाऊन पोहोचला या मॅच मध्ये आणि हळूहळू हा रिक्वायर रन रेट डोकेदुखी देखील ठरू शकतं कारण केतनची विकेट आली आहे. कल्पेश गोवारीला देखील थोडंसं शांत ठेवलंय, परंतु या सामन्यामध्ये 2 षटक सर्वेश टाकू शकेल का हाही प्रश्न आहे आणि तो कधी टाकतोय किंवा टीम मीटिंग बोलवली त्याच्यामध्ये काय डिसिजन घेतला जातोय हेही महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटी एक गोलंदाज त्यांचा इंजर्ड झालाय जो आयकॉन खेळाडू आहे. भरपूर मोठी दुखापत त्याला झाली आणि त्याचमुळे षटकार मारल्यानंतर देखील तो डगआउटमध्ये जाऊन बसला असा धीरज, परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी तो आला इंजुरी सह देखील. ही देखील मोठी गोष्ट आहे. त्याने याच्या अगोदर चांगला परफॉर्मन्स दिलाय या टीमसाठी. चला तर पाहूया 18 बॉलमध्ये धावा करायचे 31. 31. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बदल. आतिश मात्रे खार्डीचा
खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होईल आणि लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध राऊंड विकेट गोलंदाजी होईल. 18 बॉल 31. चला थोडंसं फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 18 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत, सूर्यास्ताला लवकर जातो, अशा परिस्थितीमध्ये थोडंसं फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आणि उद्या 8:30 वाजल्यापासून ही स्पर्धा सुरू होईल, याची नोंद घ्यायची प्रत्येक टीमने. आयन्स ईश्वरी 11 आणि सोनू मोनू 11. फर्स्ट मॅच आहे, 9:15ला टॉस होईलच या स्पर्धेमध्ये, असे आयोजक माहिती देतात. आणि कुठल्याही खेळाडूसाठी इथे थांबलं जाणार नाही. मॅच सुरू केली जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये. जेवढे खेळाडू असतील तेवढ्या खेळाडूंमध्येच तुम्हाला मॅच खेळावी लागेल. आत्ताच माहिती देतोय आयन्स ईश्वरी 11 आणि सोनू मोनू 11. एक रन आली आहे पहिल्या बॉलवर. 30 धावांची गरज आहे आता. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 30 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये. आणि सातत्याने आपण पाहतोय प्रेशर दोन्ही बाजूला आहे. जशी केतनची विकेट आली, कल्पेश गोवारीला जसं शांत ठेवलं तसाच हा सामना बनलाय. मी म्हणेन अर्जुन 11 टायगर टीमसाठी देखील. परंतु दीपक दादा प्रतिष्ठान या टीमकडे अजूनही त्यांचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये खेळतोय ओमी केनी. ही जमेची बाजू आहे. तो जर शेवटपर्यंत टिकला तर मॅच तो बनवू शकतो. दुसऱ्या बाजूला सर्वेश गोलंदाजीसाठी कुठल्या एंडने येईल, किती ओव्हर नंतर येईल, हे महत्त्वाचं ठरेल. त्याला शेवटचं षटक दिलं जाईल की त्याच्या अगोदर षटक दिलं जाईल, या देखील चर्चेच्या गोष्टी असणार आहेत. जे विश्लेषक आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे त्यांच्यासाठी. फुलर लेनचा बॉल होता, बरोबर पायातला बॉल टर्न केलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे तोपर्यंत एक चोरटी धाव कंप्लीट केली आहे. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आतिशने बरोबर सटीक लाईन आणि लेंथने टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 बॉलवर आतापर्यंत फक्त 2 सिंगल आल्यात. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचले 28. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. मॅच ऑन. 16 चेंडू 29 धावा, हे समीकरण आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. अतिशय महत्वाचा सामना. आणि अशा परिस्थितीमध्ये गरमागरम चहा आणि त्यातल्या त्यात गरमागरम भजी आणि वाफळता चहा, आणि असा जर सामना असेल तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. असा सामना तुमच्यासमोर रंगत असताना हाय व्होल्टेज ड्रामा ड्राईव्ह केलाय. फुलर लेनचा बॉल होता, गॅपमध्ये चाललाय. 2 फिल्डर धावतायत. बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. तोपर्यंत 2 धावा मिळतील ओमी केनीला. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 रन. लक्ष या मॅच मध्ये होतं 57 धावांचं. आणि आता या मॅच मध्ये धावा करायच्या 27. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 15 चेंडू 27 धावा. ओमी केनी स्ट्रायकिंग एंडला. परत एक वेळा आतिश शांत ठेवलंय आतापर्यंत. बॉल हवेत आहे, टायमिंग चांगलं आहे. आणि जसा साऊंड आलाय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाल्यावर हा बॉल जाईल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय जीपीएल सिक्सर. आणि तिथे देखील बॉल काढण्याची एक मोठी कसरत पाहायला मिळाली. समर तिथपर्यंत धावत गेला, ऑलमोस्ट 60 यार्ड. शेवटी बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटची आतमधली कडा, फलंदाज बाद. षटकाराचं प्रत्युत्तर विकेट घेऊन दिले. आतिश सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फलंदाज आउट. थँक्यू डीचे. अप्रतिम असं संगीत. आणि त्यातल्या त्यात हा सामना बनलाय. अर्जुन 11 टायगर या टीमने कमबॅक केलंय. षटकार आला त्याच्यानंतरच्या बॉलवर विकेट मिळवली आतिशने. जरी या ओव्हरमध्ये 10 धावाल्या तरी देखील त्याने आयकॉन प्लेअरची विकेट घेतली आहे. त्याच्यामुळे आता देखील समीकरण बदलतंय. आता 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉलमध्ये 21 धावा करायच्या आहेत. 13 चेंडू 21 धावा. हा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅच मधला.
या बॉलवर जर आतिशने नवीन बॅटरला शांत ठेवलं तर मॅच मस्त बनेल, शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल. हाच विचार करतायत डॉक्टर संदीप पावशे आमच्या मुख्य व्यासपीठावर. ज्यावेळेला 2 संघमालक आजूबाजूला बसले, 3 आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर, कारण एका बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान हा संघ आहे, 4 आहेत. हर्ष इलेव्हनचे संघ मालक देखील आहेत अरविंद वत्रे काका. त्याच्यामुळे क्रिकेटची चर्चा होईल. ओ चांगला प्रयत्न होता फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा. 1 रन कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. 20 करायचे आहेत येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 12 चेंडू 20 धावा. सुपर 8 मध्ये क्रिश 11 2-1-1 विरुद्ध कुठला संघ खेळेल ही कहाणी येणारे 12 बॉल तुम्हाला सांगतील. थँक्यू डीचे. हवा आहे ग्रामीण प्रीमियर लीगची. आता 3 नाही 4 नाही तर ऑलमोस्ट 5-6 संघ मालक मुख्य व्यासपीठावर आहेत, कारण अजून एक संघ आहे, संघ पियुष आणि मीत 11. याही टीमचे संघ मालक मनोहर पाटील आणि सँडी फुटाणे जे आयोजक देखील आहेत ते देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. अजून या मॅचची कहाणी बदलते. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या. 20 धावा. दुखापतग्रस्त झालेला खेळाडू धीरज बाहेर गेला आणि त्याच्यानंतर जबाबदारी वाढली गोलंदाजांची. सर्व संघ एकत्रित येऊन खेळलाय या मॅच मध्ये. अर्जुन 11 डायगर. आता पाहूया गोलंदाज. सर्वेशच्या हातात बॉल दिलाय कॅप्टनने आणि त्याला सांगितलंय अब तुम्हारे हवाले वतन साथियो. कारण हे जे षटक आहे हे षटक भरपूर महत्वाचं असेल. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती, कारण आता वेळ कमी राहिलाय आपल्याकडे. 5 वाजलेले आहेत. 5:15 वाजता ऑलमोस्ट सूर्य अस्ताला जातो या ग्राउंडवर. थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे शेवटचे 2 षटकांनी 2 ओव्हरमध्ये अजूनही धावा करायच्यात. 20 सातत्याने बदल होतोय खेळाडूंमध्ये. जितू शेलार चर्चा करतायत, बाकीचे खेळाडू चर्चा करतायत कुठे फिल्डर लावायचे आहेत. लेफ्टी बॅटर समोर आलाय. पाहूया पहिलाच बॉल कोणता टाकतोय सर्वेश. समोर फलंदाजीसाठी सिद्धू भोईर, नागावचा खेळाडू सिद्धू भोईर. पहिला बॉल. ओ फुलर लेनचा बॉल होता, पुढे टाकला होता. पंचाकडे अपील केली होती आणि पंच धावत जाता जाता सांगतात बॉल बाहेर होता, स्टंपला लागला नसता आणि त्यामुळे लेग बायचा इशारा. भरपूर कसरत करायची असते पंचांना देखील. हा रोल काही सोपा नाहीये. भरपूर वेळेला चुकाही होतात. टेक्नॉलॉजी आहे त्याचाही फायदा होतो, परंतु सगळ्यात मोठा टफ जॉब पंचांचाही आहे. लेग बायचा इशारा आलाय, म्हणजेच आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 19 धावांची गरज. 19 करायचे आहेत. 11 चेंडूचा खेळ. जे प्रेक्षक मैदानावर आलेत त्यांच्यासाठी पैसा वसूल सामना आहे. जे प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर सामना पाहत आहेत, नक्कीच चर्चा असते केतनची मॅच कधी आहे. पूर्वी जर आपण थोडंसं 4-5 वर्ष मागे जर गेलात, कृष्णा सातपुतेची मॅच कधी आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष पुढे गेलात तर उस्मान पटेल का मॅच कब आहे असं विचारलं जायचं. आता प्रश्न हा असतो लाईव्ह टेलिकास्टमध्ये, लाईव्ह चॅटमध्ये, केतनची मॅच कधी आहे. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव कंप्लीट होते. चांगली फिल्डिंग ऋषी भोईरची. 1च धाव मिळते. टाळ्यांचा गजर करतायत प्रेक्षक, कारण प्रेक्षकांना माहिती आहे या मॅचचं महत्व काय. जो संघ जिंकेल तो उद्या दुसऱ्या मॅच मध्ये खेळेल, जो संघ हारेल 1 वर्ष वाट पाहावी लागेल GPL ची. कारण आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 10 बॉलमध्ये धावा करायच्यात 18. 10 चेंडू 18 धावा. व्हॉट अ मॅच. बोल तयार. सर्वेसचा बॉल फिरलाय, हुक शॉट, मागे चाललाय बॉल. 1 टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. धावा मिळतील 4. येतोय चौकार. तर रॉंग वनचा वापर इथे झाला आणि त्याचमुळे ज्या वेळेला या गोलंदाजाने रॉंग वन टाकला ना त्या वेळेला शॉर्ट बॉल पडलाय, हाफ ट्रॅकर पडतोय. त्याच्यामुळे तुम्हाला टप्प्यामध्ये ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. समीकरण परत बदलतं या मॅच मध्ये, कारण आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
9 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू 14 धावा. वॉट अ मॅच. सिद्धू भोईरचा चौकार. हा बॉल पुढून फिरवलाय. हीच तर खरी लाईन आहे या गोलंदाजाची. कारण ज्या वेळेला तुम्ही लेग ब्रेक टाकता आणि ज्या वेळेला लेफ्ट हँडेड बॅटर तुमच्या समोर आहे, बॉल आतमध्ये येईल आणि मगाशी तो बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, रॉंग वन टाकला गुगली, तो जास्त उसळी घेणारा ठरला. इथे मात्र चांगलं कमबॅक, म्हणजे लेफ्टी बॅटरसाठी ऑफ ब्रेक झाला, आतमध्ये आला राईट हँडेड बॉलरचा. 43 रन. आता मात्र परत एकला हुक शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे, कॅच इटचा कॉल. दोन्ही फिल्डर करतात काय हा प्रश्न आहे. बॉल सीमारेषा पलीकडे एक टप्पा घेत आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 47 आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 10. 7 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेत. सिद्धूच्या बॅटमधून एक हुक शॉट मागे फाईन लेगला आणि एक हुक शॉट स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर. परत एक वेळा मॅचमध्ये कमबॅक केलंय दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीने. हृदयाची धडधड वाढत चालली या मॅचमध्ये दोन्ही संघ मालकांसाठी. परत एक वेळा हा बॉल चांगला फिरवतोय, फ्लाईट दिली, डॉट बॉल येतोय, ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चला सामना सुरू ठेवा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. आता आपण एकदा विकेटवर नजर टाकूया, कारण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर विकेटच आहे. पहिल्या डावामध्ये 8 विकेट गेले होते, दुसऱ्या डावामध्ये विकेट गेलेले आहेत फक्त 2. म्हणजेच काय, तुम्ही 9 धावा जरी केल्या तरी सामना जिंकू शकता. हे समीकरण आता या मॅचमध्ये. विकेटच्या जोरावर जर 9 धावा जरी काढल्या तरी देखील तुम्ही त्या आधारावर जिंकू शकता. परंतु 6 बॉल 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. मॅच ऑन. फलंदाजीसाठी मैदानामध्ये कल्पेश गोवारी. 5 बॉलमध्ये 4 रन. सिद्धू भोईर 2 चौकार मारले. 6 बॉलमध्ये 9 धावा त्यांनी केल्यात. केतन आऊट झाल्यानंतर कलाटणी आली. मागचं षटक थोडंसं महागडं गेलं, कारण 2 चौकार आले सर्वेशच्या विरुद्ध. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी ऋषी भोईर. वाकळण गावचा हा खेळाडू. शेवटचं षटक कोळेगाव विलेज एंड कडून आता गोलंदाजी सुरू होईल. लास्ट ओव्हर. 6 बॉलमध्ये धावा करायचे 10. काय कमालीचा सामना रंगलाय. ज्यावेळेला 57चं टार्गेट होतं, असं वाटलं की केतन विरोधी टीम मध्ये हा सामना लवकर फिनिश होईल. खरं सुरुवात तशीच झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु जशी केतनची विकेट आली सामन्याला कलाटणी बसली आहे. आणि म्हणून तर या क्रिकेटला महत्व आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट अशाच लेवलचं, अशाच दर्जाचं खेळलं जातं. इथे कधीही कुठलाही संघ कमबॅक करतो. पहिला बॉल कटर, पंचांचा इशारा, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल अवांतरच्या स्वरूपामध्ये. आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटची आणखीन एक ओळख आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये अ ब क ड असे गट नसतात. इथे ड्रॉ असतो. त्यामुळे प्रत्येक संघ कधीही कोणाच्याही विरोधात खेळतो, मग तो कुठलाही गावचा संघ असो. त्याच्यामुळे यांना सवय झाली आहे कुठल्या टीमच्या विरुद्ध कसं खेळायचं. आणि म्हणूनच एक वेगळा पायंडा घातलाय या टीमने. म्हणून ती चर्चा नेहमीच होते कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटची. पहिला बॉल वाईड आलाय. 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत 6 चेंडू 9 धावा. पायातला बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत. प्रयत्न, झेल कदाचित सुटलाय. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. विकेट आली आहे. फलंदाज आउट.
बँगडीचे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. खरोखर सन्मान आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटचा, ही संघटना देखील आणि त्यातल्या त्यात सर्व क्रिकेटपट्टू देखील ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत योगदान दिले या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटला. आता GPL तुम्ही पाहताय आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 8 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू 8 धावा हे समीकरण. नवीन फलंदाजीसाठी शिवदास गायकर आलाय. वाकणचा गोलंदाजही आहे समोर आणि वाकणचा फलंदाज आहे समोर. याचा अर्थ असा आहे की प्लस पॉइंट मायनस पॉइंट माहिती आहेत एकमेकांचे दोघांना. फुलर लेनचा बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न झालाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. जितूने बॉलला थांबवलंय. एकच धाव मिळताना दिसेल. परफेक्ट यॉर्कर आणि तो चांगला डिग आउट केलाय शिवदास गायकरने. या सिंगलच्या मदतीने आता अर्धशतक पूर्ण झालंय या मॅच मध्ये दीपक दादा प्रतिष्ठानचं. आणि आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसा वसूल सामना इथे रंगतोय. 8 विकेट पहिल्या डावामध्ये गेले होते आणि दुसऱ्या डावामध्ये विकेट गमावलेले आहेत आतापर्यंत 3. त्याच्यामुळे या मॅच मध्ये 4 बॉलमध्ये 6 धावा जरी केल्या तरी देखील संघ जिंकू शकतो विकेटच्या आधारावर. कारण हेच तर नियम आहेत आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे. 4 चेंडू 7 धावा. निर्णायक विजयासाठी 7 करायचे आहेत, परंतु विकेटच्या आधारावर जिंकायचं असेल तर 6 चालतील. त्याच्यामुळे जितू फिल्डिंग परत एक वेळा सेट करतोय. जो फिल्डर मिड ऑफला होता त्याला बाहेर काढलंय. लॉंग ऑनला ठेवलंय जिथे आपल्याला कटआउट पाहायला मिळत आहेत. विजयजी रतन पाटील यांचे, विनोदजी रतन पाटील यांचा आणि मध्ये बाबांचा. फुल टॉस बॉल होता फुलर लेनचा. ऑफ ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर आलाय. बॉलला थांबवलंय. 2 धावांचा प्रयत्न इथे होईल आणि 2 धावा घेऊन जाईल सिद्धू. महत्वाच्या धावा आहेत सिद्धूच्या या. 3 चेंडू 5 धावांची गरज. 4 केल्या तरी देखील जिंकू शकतात. 3 बॉल 5 रन. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. शेवटचा सामना. प्रेक्षकांचं मनोरंजन. पैसा वसूल मॅच. दोन्ही संघ मालकांची देखील धडधड वाढते अशी ही लढत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर संदीप पावशे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत महेंद्र म्हात्रे आणि अरविंद वत्रे काका. उडवलाय बॉल आणि हा गगनचुंबी षटकारासह टीम दीपक दादा प्रतिष्ठान हा संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल होतोय. हार्डलक टीम. अर्जुन निलेमन डायगर. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. सिद्धू ठरला या मॅचचा हिरो. ज्या सिद्धूने महत्वाच्या क्षणी खूप चांगली बॅटिंग केली. 2 हुक शॉटचे चौकार मारले आणि षटकाराने सामना फिनिश केला. सिद्धू मॅन ऑफ द मॅच. उद्या 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याच्यामुळे सर्व अंपायर ऑफिशियल्स आणि त्याचबरोबर कॅप्टन संघ मालक आपल्याला आताच आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या वतीने बरोबर 8:30 वाजता इथे उपस्थित राहायचंय. 8:45 टॉस होईल आणि सामन्याला सुरुवात केली जाईल. चला तर आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. सिद्धूने अफलातून बॅटिंग केली आणि साई शेलार यांच्या वतीने देखील सिद्धूला जीपेच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. अभिनंदन सिद्धू. वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. बाळकृष्ण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सिद्धू याला देणार आहोत. आणि आपण इथे आलात बाळकृष्ण पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आणि आभार देखील. चला तर आपण सन्मान करूया सिद्धूचा.
वेल प्लेट सिद्धू. 2 हुक शॉटचे चौकार आणि त्याचबरोबर फिनिशिंग टच तो षटकार तुम्ही मारलात आणि साई शेलार यांच्या वतीने देखील आपल्याला 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. कमाल पाडायचे. अभिनंदन सिद्धूशी. थोडंसं बोलूया सिद्धू. ज्यावेळेला केतन आऊट झाला त्यावेळेला असं वाटत होतं की संघ बॅकफुटला चाललाय, परंतु तुझ्यावर